हॅलो नमस्कार मिस्टर अँड मिसेस कडुसकर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आज आहे चंपाषष्ठी। तर चंपाषष्ठी आपण सर्वत्र साजरी करत असतो आणि जेजुरीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी केली जाते। तर चंपाषष्ठीच्या दिवशी जर आपल्याकडे घरात ताकाचे देव असतील तर त्यांच्यासाठी नैवेद्य केला जातो। वांग्याचं भरीत, मेथीची भाजी, प्रत्येक ठिकाणाची प्रथा वेगवेगळी आहे। काही ठिकाणी घेवड्याची भाजी केली जाते। आता मी जेव्हा येत होते तर एक लेडीज होती, ती पण भाजी खरेदी करत होती आणि मी पण मेथीची भाजी वगैरे घेत होते। तर ते म्हटले, अहो तुम्ही मेथीची भाजी चा नैवेद्य दाखवता, वांग्याच्या भरीतचा, तुम्ही घेवड्याची भाजी नाही दाखवत का? तर आमच्याकडे घेवड्याची भाजी नाही केली जात। आमच्याकडे मेथीची भाजी, वांग्याचं भरीत आणि भाकरी, स्पेशली वांग्याचं भरीत आणि भाकरी हा प्रमुख नैवेद्य असतो। तर प्रत्येक ठिकाणच्या रूढी परंपरा सर्व काही वेगळं असतं। तुमच्या इकडे काय करतात चंपाषष्ठीला नैवेद्य ते देखील मला कमेंटमध्ये सांगा। आणि चंपाषष्ठी का साजरी केली जाते? तर असं म्हणतात की आपले जे देवीचे नवरात्र असतात तसेच हे मल्हारी मार्तंडाचे आपले खंडोबाचे देखील नवरात्र असतात आणि हे उपवास देखील काही काही जण पकडतात चंपाषष्ठी पर्यंत। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिला दिवस जो असतो तेव्हापासून हे सुरू होतात आणि काही काही जण उपवास पकडतात, काही काही जण नाही पकडत। परंतु चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य केला जातो आणि तिथून पुढे सर्वजण वांग खायला चालू करतात। आणि जर काही टाकाचे देव असतील तर हा नैवेद्य आपल्याला करायला लागतो। त्याच्यानंतर आपण तळी भरतो, तळी खोबरं आणि भंडाराची आपल्याकडे तळी भरली जाते। तर आज माझं पण तेच आहे की आता मी मस्त फ्रेश वांगी आणलेली आहेत, मेथीची भाजी आणलेली आहे आणि आता पटापट आवरून घेणार आहे आणि संध्याकाळी आपल्याला तळी भरायची आहे। तर अशी आमच्याकडे चंपाषष्ठी सेलिब्रेट केली जाते। आता पुढे तुम्ही पाहालच, तर आता मी पटापट आवरायला घेते आणि पहिली मेथीची भाजी निवडून घेते। तर पहा, आजच्या दिवशी मेथीची भाजी पण केली जाते। तर किती छान फ्रेश मेथीची भाजी भेटली आहे, तुम्ही पाहू शकताय, एकदम ताजी आणि टवटवीत आहे। आता ही पटकन मी निवडून घेणार आहे, आपल्याला ताजी ताजी बनवायची आहे आणि किती फ्रेश आहे तुम्ही पाहू शकताय। आणि इथे मी ही वांगी देखील आणलेली आहे, वांगी देखील तुम्ही पाहू शकताय, भरीत बनवायचं आहे। वांगी देखील खूप फ्रेश आहेत, भरपूर छान वांगी भेटलीत। आणि मेथीची भाजी आज खरंच भेटत पण नव्हती काही ठिकाणी, मेथीची भाजी आणि वांगे, कारण की मूळ म्हणजे चंपाषष्ठीला वांग्याचं भरीत आणि मेथीची भाजी तर केलीच जाते। सो जरा मार्केटमध्ये वांग्याची पण कमी होती आणि थोडीशी महाग देखील होती, परंतु आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। पण मला आनंद या गोष्टीचा आहे की एकदम फ्रेश भेटलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि हिवाळ्याच्या खूप फ्रेश भाज्या येतात, त्याच्यामुळे पालेभाज्या सगळ्यात जास्त खा। आता मी पटापट निसून घेते आणि वांगी छान आता धुते, पाहू शकता किती फ्रेश आहे। तर आता इथे तुम्ही पाहताय की मी कुकर लावायला घेतलाय आणि तुरीच्या डाळीचं, मुगाच्या डाळीचं वरण खाऊन खरंच खूप कंटाळा आलाय। तर मी मसुराची डाळ घेतली होती आणि भात लावतीये कुकरमध्ये, वरण आणि भात लावायचं आहे। परंतु मसुराच्या डाळीची मी आमटी बनवणार आहे, कारण की आपण सारखंच वरण भात करतोय, ते खाऊन खूप कंटाळा आला होता। छान मी अशी फ्रेश मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे। आता आपल्याला मेथीची भाजी करायची छान आणि त्यानंतर मी पुढचा बेत करणार आहे, ते म्हणजे आपलं वांग्याचं भरीत। किती फ्रेश भाजी आहे तुम्ही पाहू शकताय। तर मी छान असा इथे कोरा चहा केलाय आलं घालून। तर खूप कंटाळा आला होता काम आवरून तर छान टी ब्रेक घेतला, जेणेकरून काम करायला एनर्जी भेटेल आणि कामं होतील। आता मी पहिल्यांदा मेथीची भाजी करून घेणार आहे। इथं कढई तापण्यास ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल, जिरं आणि लसूण टाकून घेतला आहे। त्यानंतर मिरची टाकून घेणार आहे आणि मस्त अशी शेंगदाण्याचा कूट घालून मेथीची भाजी करणार आहे। खरं तर अशी मी शेंगदाण्याचा कूट घालून मेथीची भाजी खूप छान लागते। तर आता मी इथं फोडणी देऊन घेतली आहे। आता आपल्याला मेथीची भाजी मी इथं स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती आपल्याला फोडणी टाकलेल्यामध्ये टाकायची आहे। खूप सुंदर लागते ही भाजी। प्रत्येकाची मेथीची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते, परंतु माझी एक टिप्स आहे जी की माझ्या आईने मला शिकवलेली आहे। मेथीची भाजी जेव्हा आपण कढईत टाकल्यानंतर हलवतो तर ती आपला जो कलता असतो किंवा चमचा असतो त्याच्या बॅक साईडने म्हणजे मागच्या टोकाने हलवायची, जेणेकरून आपली मेथीची भाजी कडू होत नाही। तुम्ही देखील ही ट्रिक वापरून पहा, मला माझ्या आईने शिकवलेली आहे, तुम्ही देखील वापरा। आता ऑलमोस्ट मेथीची भाजी शिजत आलेली आहे, आपण छान त्यावर मीठ घालून घेऊया आणि दाण्याचा कूट घेऊन आपल्याला फक्त हलवायची आहे भाजी।
तर आता तुम्ही इथे पाहताय छान आपली भाजी शिजलेली आहे आणि हिवाळ्यामध्ये भाज्या तर खूप छान येतात, परंतु पालेभाज्या जास्त शिजवत जाऊ नका, कारण की पालेभाज्या जास्त शिजवून खाण्यापेक्षा थोड्याशा अर्धत कच्चवट खाल्ल्या तरी छान लागतात. आता इथे तुम्ही पाहताय मी वांगी भाजून न घेता मी वांग्याच्या फोडी केल्या आहे. आपल्याला आता वांग्याचं भरीत करायचं आहे. तर इथे पहा माझं नैवेद्य रेडी झालेलं आहे. हे असे छोटे छोटे, खरं तर वांग्याचं भरीत, मेथीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो. मी इथे छोटे छोटे 5 नैवेद्य बनवले आहेत. आमच्या कडे 4 टाकाचे देव आहेत, म्हणून मी हे बनवले. कोणी 5 करतं, कोणी 7 करतं. तर इथं मेथीची भाजी, वांग्याचं भरीत आणि भाकरीचाच नैवेद्य असतो, पण मी वरण भात देखील ठेवलेला आहे. तर असं मी नैवेद्य रेडी केलाय. आणि चंपाषष्ठीचं मी मगाशी थोडक्यात तुम्हाला तर सांगितलं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून मार्तंड मल्हाराचे नवरात्राचे म्हणजे खंडोबाचं नवरात्र चालू होतं. जसं आपलं देवीचं नवरात्र असतं तसं मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून खंडोबाचे नवरात्र चालू होतात. आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या षष्टीला चंपाषष्ठी म्हणून साजरं केलं जातं. आणि काही काही लोक या दिवसापासून पण वांग खायला स्टार्ट करतात, वांग खायला सुरुवात करतात. तर या मागची कथा अशी आहे, जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगते. तर याच्या मागची याच्या मागची स्टोरी अशी आहे गोष्ट, की ब्रह्मदेवांनी मणी आणि मल्ल हे 2 राक्षस होते. त्यांना वर दिला होता की तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही. पण मग त्यांनी याचा दुरुपयोग केला ह्या राक्षसांनी आणि त्यांनी पृथ्वीवर खूप म्हणजे लोकांना त्रास द्यायला चालू केलं. हाहाकार माजवला. हाहाकार माजवला. तर बघा माझा नवरा मला करेक्ट करतोय. तर हाहाकार माजवला. मग ऋषी मुनींनी देवांकडे मदत मागितली, पण ब्रह्मदेवानीच हा वर त्यांना दिलं होतं, त्यामुळे कुणीच काय करू शकत नव्हतं. आणि भगवान शंकर जे आपले आहेत ते मार्तंड मल्हाराचाच अवतार आहे. मग त्यांनी काय केलं, भगवान शंकरांनी मार्तंड मल्हाराचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल ह्या 2 दैत्यांचा वध केला होता या दिवशी. तर तो दिवस चंपाषष्ठी म्हणून साजरा केला जातो दरवर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या षष्टीला. म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते. आणि आमच्याकडे असा नैवेद्य केला जातो आणि तळी देखील भरली जाते आपली भंडारा आणि खोबऱ्याची. आणि जेथे जेथे आपलं खंडोबाचं स्थान आहे, ज्यांचा कोणाचा जेजुरीचा असतो, कोणाचा दावडीचा असतो, तर तिथे जाऊन दर्शन घेतलं जातं. जेजुरीत हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे साजरा केला जातो. तर आमच्याकडे ही प्रथा आहे की वांग्याचं भरीत, भाकरी आणि मेथीची भाजी बनवून नैवेद्य ठेवला जातो. तर मी आता नैवेद्य ठेवतीये. तर तुम्ही पाहू शकताय मी इथं आज सोमवार होता तर ओम नमः शिवाय काढलेला आहे. मस्त दिवा लावलाय, आपलं साधं आणि सिंपल केलेलं आहे. आणि इथं नैवेद्य ठेवलेला आहे वांग्याचं भरीत, मेथीची भाजी आणि भाकरीचा. तर अशा प्रकारे आम्ही सिंपल आणि मस्त अशी चंपाषष्ठी साजरी केलेली आहे. आता फक्त तळी भरायची राहिली आहे. तर तुम्ही पण तुमची चंपाषष्ठी कशी साजरी केली आणि तुमच्याकडे काय पद्धत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण की प्रत्येक ठिकाणचे प्रथा, रूढी, परंपरा वेगवेगळ्या आहेत. आणि आपण हे जे काही आपल्या आईवडिलांकडून, आपल्या सासू सासऱ्यांकडून जे आपले ट्रेडिशन्स आलेले आहेत, ज्या परंपरा आलेल्या आहेत, त्या आपण पण पुढे नेल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या मुलांना वगैरे देखील त्या समजल्या जातील. तर असेच आपले छोटे छोटे सण समारंभ असतात आणि ते तुम्ही देखील साजरे करा. आणि तुमच्याकडे चंपाषष्ठी कशी साजरी केली जाते हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. तर नैवेद्य दाखवला, तळी भरली आणि तळी भरायचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला आणि छान असं आम्ही देखील जेवण केलं. तर तुम्ही देखील चंपाषष्ठी कशी साजरी केली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. थँक्यू सो मच.